एका ठिकाणी न्यायाचं वाजवलं जातं आणि एका ठिकाणी अन्याय करतात आहे। म्हणून माझी हीच या न्यायपालिकेला विनंती असणार आहे की आमच्या माजी सैनिकावर होणारे अन्याय थांबवा, अन्यथा आमची माजी सैनिक संघटना रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि या महिलेनं कधी काल इथे सांगितलं आमचं काम जर तुम्ही आत्महत्या करीन, तर असं काही अनहोनी जर झाली आमच्या सैनिकाच्या सोबत, हा देशाचा कमांडो, या माणसांनी देशाची एनर्जीमध्ये काम केलेलं, कमांडोचं काम केलेलं, ज्या ठिकाणी खतरा होतो देशाला त्या ठिकाणी या सैनिकाला एनर्जीला पाठवलं जातं आणि त्याच सैनिकाच्या सोबत अन्याय होतो, तर हे योग्य नाही। हा साहेब आणि तलाठी साहेब, पवार साहेब आणि मंडळ अधिकारी साहेब, लहाने साहेब यांनी संगमत करून माझी चिखली शिवारातील गट क्रमांक 434 येथील 1 हेक्टर 9 आर जमीन यांनी संगमत करून एका दिवसात ऑर्डर काढून तलाठी साहेबांनी फेर करून आणि मंडळ अधिकारी साहेबांनी एका दिवसात फेर करून आमची 7/12वरती जमीन कमी करून त्यांच्या नावावर लावलेली आहे। आणि मला माझ्यावरती मी तेवढी देशसेवा करून आलो आणि अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे। त्यामुळे मी हे शासनाला किंवा यांना विनंती करतो की अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांना दंडित केलं पाहिजे आणि असे भरपूर लोकांचे असे गरिबाचे रक्त खाणाऱ्या लोकांना ठेवलं नाही पाहिजे खुर्चीवरती। आणि असे मला मॅडमला भेटल्यानंतर तसं मॅडमला त्यांनी आम्हाला 100% तुम्हाला न्याय देऊ अशी आम्हाला सांगितलं आहे। आम्ही हीच विनंती करतो की आम्हाला योग्य तो न्याय देऊन यांना दंडित करावे हीच आम्ही विनंती करतो।